आरेवारी बीचवर आम्ही पोहोचलो, गाडी पार्क केली आणि सगळी पोरं उड्या मारत समुद्राच्या दिशेने पळत पळत बीचवर पोहोचलो. बीचवरचं पाणी बघून अंगात चैतान आलं. कपडे काढून सगळी जण लागलो समुद्रात पळायला. पळता पळता रोया पडला कडेला बीचवरच. मग काही सुट्ट्या विधवा धिंगाणाच की नुसता. आबीच्या अंगावर रोया, रोयाच्या आबू, आबूचं मी, वरनं शिवद्या. परत मला त्याने उचलला आणि नेला की समुद्रात टाकायला. मी जाम बेलो होतो, पण आलो बाहेर. परत लावलं डिप्स मारायच्या स्पर्धा. कोण जिंकला असेल डिप्स मारता मारता, तुम्हाला ते चांगलंच माहिती आहे. मग खड्डा काढायला केली सुरुवात. खड्डा काढता काढता झाला खड्डा काढून की आबीचं, माझं आणि रोयाचं प्लॅनिंग ठरलं की आबू कदमाला घ्या. कदमाला उचलला आणि त्याला पुरला त्याच्यामध्ये. पुरून झाल्यावर सगळे फ्रेश झालो आणि मॅगीचा स्वाद घेतला. मॅगी स्वाद घेऊन परत चहा घेतला. चहा घेऊन परत सगळे सनसेटसाठी बीचवरती पोहोचलो. बीचवरती सनसेट झाल्यानंतर ना आय लव्ह कोकण चेअरअप केलं आणि तिथून पुढे आम्ही रत्नागिरी मार्केटला गेलो. रत्नागिरी मार्केटला जाऊन आंब्याच्या पेट्या सर्वांनी घेतल्या आणि परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. आमचा परतीचा प्रवास सुखरूप झाला. तोपर्यंत घ्या काळजी.